आद्य क्रांती राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचं पूजन, उपस्थित मान्यवर लोकांचा उत्साह। राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या 220व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि नेतृत्वाची आठवण करण्यात आली। या कार्यक्रमास गोरख खर्डे, भरत खर्डे, कोल्हाळेश्वर पतसंस्था चेअरमन संभाजी राजे देवकर, देवालय ट्रस्ट सदस्य शामभाऊ गोसावी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरुण बोर्डे, ग्रामीण पत्रकार परिषद सदस्य तसेच सुनील बोर्डे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते कामेश बोर्डे, राज्य कार्यकारिणी सदस्य स्वप्नील व श्याम लोखंडे, गुलाब बर्डे, पिंटू माळी, हर्षद गुलाब बर्डे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद उपतालुका अध्यक्ष आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी राघोजी भांगरे यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचं स्मरण केलंय। हा कार्यक्रम एकलव्य प्रतिष्ठान कोल्हार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवला। SRV न्यूज साठी संतोष बोर्डे, कोल्हार भगवतीपूर। आद्य क्रांतिकारक राघोजी दादा भांगरे त्यांच्या जयंतीनिमित्ताने आज त्यांच्या प्रतिमेचं पूजन होत असताना या ठिकाणी आपण सर्वांना आमंत्रित केलेलं आहे। या ठिकाणी ज्याच्या महापुरुषांच्या जयंती होत असतात त्याचं नियोजन करताना हर्षद बर्डे आणि मी सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा संकल्प त्या तरुणांनी केल्यामुळे आपल्याला त्याला साथ देणे आपलं कर्तव्य आहे। हे कार्यक्रम करत असताना कुणीतरी जागरूकतेने हा कार्यक्रम करणं गरजेचं असतं आणि जागरूकता समाजासाठी खूप महत्त्वाची आहे। त्याकरता आपण या ठिकाणी आमंत्रित केलेले आपल्या स्फूर्तीस्थळांना, आपल्या देवतांना या ठिकाणी आपण दोन शब्दामध्ये या ठिकाणी भावना व्यक्त करा। आज एकलव्य संघटनेच्या वतीने आद्य क्रांतिगुरू राघोजी भांगरे यांची 120वी जयंती या ठिकाणी संपन्न होत आहे। खऱ्या अर्थाने महापुरुषांनी चे विचार समाजामध्ये रुजवण्याचं काम ही एकलव्य संघटना, हर्षदजी बर्डे असतील, त्याचबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील, हे खऱ्या अर्थाने पोचवण्याचं काम करत असतात। महापुरुष हे आपल्यातून गेले असले तरी खऱ्या अर्थाने त्यांचे विचार जागृत ठेवण्याचं काम ही संघटना करत असते। या संघटनेच्या माध्यमातून सर्व महापुरुषांना जयंतीच्या निमित्ताने त्यांचे विचार खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हर्षदजी बर्डे आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी करत असते। आज आद्य क्रांतिगुरू राघोजी भांगरे यांची जयंती आहे। त्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो। छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून त्याचप्रमाणे लहुजी वस्ताद साळवे यांना सुद्धा अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सर्व महात्मा पुरुषाला अभिवादन करून आज भांगरे यांची 120वी जयंती असून या ठिकाणी खरोखर सर्व आपल्या तरुण मित्रांनी त्यांचा डोळ्यासमोर आदर्श ठेवून जर आपण काम केलं तर निश्चित आपलं संघटन मजबूत व्हायला वेळ लागणार नाही। कारण संघटन झालं तर आपण कुठल्या शक्तीला सामोरे जाण्याची आपल्या ताकद असते आणि सामोरे गेल्यानंतर आपण समोरच्याला सुद्धा दाखवून देऊ शकतो। आम्ही कुठं आता पाठीमागे राहिलेलो नसून मी सर्वांच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो। थांबतो। जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी आपण सर्वजण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधव एकत्रित आलो आहोत। तर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1805 रोजी अकोला तालुक्यातील डोंगराळ परिसरामध्ये झाला। तर त्यांचे जे वडील होते तर ते ब्रिटिश सेनेमध्ये एक अधिकारी पदावर स्थापित असून सुभेदार पद ते त्यावेळेस भूषवत होते। तर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जर इतिहास बघितला आपण तर ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी जो काही उठाव केलेला आहे त्यावेळी ठाकर महादेव कोळी असतील, आदिवासी समाज असतील, यांच्यावरती जे ब्रिटिशांचे जे अन्याय अत्याचार होत असेल आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी तरुणाईला एकत्र घेऊन जो काही त्यावेळी क्रांतीचा उठाव घडवून आणला त्यामध्ये त्यांचं एक मोलाचं योगदान आहे।
आज या अशा महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होणं ही समाजासाठी अतिशय भूषणाची बाब असून ती काळाची गरज आहे आणि आमच्या गावातील एकलव्य संघटना ही हे कार्य सतत नेहमी करत असते। त्याबद्दल त्यांचे व तसेच सर्वांना या जयंतीचे मनपूर्वक अभिवादन करतो, शुभेच्छा देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं आद्यदैवत क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एकत्रित आलेला आहोत। शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महापुरुषांचं पूजन होणं आपलं कर्तव्य पार पडत असताना या ठिकाणी त्यांचा इतिहास समाजापुढे आला पाहिजे। वेळोवेळी ज्या वेळेस ह्या अशा काही पूजनाच्या वेळ असतात त्यावेळेस आपण आमंत्रित केल्यानंतर येत असतो। संभाजीराजे कुठलाही कार्यक्रम टाळत नाहीत। या ठिकाणी आबा असतील, त्यानंतर आमचे गोरखदादा असतील, सुनील भाऊ असेल, अरुण भाऊ असेल, स्वप्नील दादा असेल, सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात। छोटा खाणी जरी असला तरी तो मोठ्या खाणी कसा करावा ही आमच्या हर्षलची खासियत आहे। आणि एक नवीन कार्यकर्ता ज्यावेळेस काम करत असतो समाजामध्ये, आता त्यांनी एक राहता येथे आदिवासीचा मोर्चा आयोजन केलं होतं आणि इतकं मोठं स्वरूप त्या मोर्चाला आलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्यूजच्या माध्यमातून ते समाजापुढे आलं होतं की एसटी मध्ये इतर समाजाचा समाविष्ट करावा असं काही खासदारांनी त्या ठिकाणी दक्षिणेच्या उल्लेख केला होता, पण तो हाणून पाडलेला आहे। अशी जागरूकता समाजामध्ये करणारे असे तरुण आहेत, त्यांच्या पाठीमागे आपलं उभं राहणं हे कर्तव्य असताना या ठिकाणी मी आमच्या दैवतांना या ठिकाणी शहीद बिरसा मुंडा असतील, त्याचप्रमाणे भगवान एकलव्य असतील, त्यांच्या भील असतील, अशी महापुरुषांचे पूजन होणं अशा वेळेस गरजेचं असतं। म्हणून या ठिकाणी आमचा अरुण भाऊ लोखंडे आहेत, स्वप्नील दादा आहेत, असे सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम होत असताना मी माझ्या वतीने आजच्या ह्या महापुरुषांना अभिवादन करून आपल्या समाज बांधवांना एकच सांगेल की इथून पुढे अशा काळामध्ये आपलं जागरूक राहणं कर्तव्य आहे। म्हणून आपण या ठिकाणी एकत्र आलात। आमचे स्वप्नील दादा हेही आजच्या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतील व त्यानंतर राजे आपल्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती इंग्रजांना सळोगपळो करून सोडलेले व आदिवासींसाठी पूर्ण अहोरात्र झटणारे यांचा आज जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो। सर्वांना माहिती आहे म्हणून एकलव्य आपले गुरु आहेत। अशक्य काहीच नाही, करायची सर्व निष्ठा पाहिजे आणि माझी निष्ठा एकलव्यावर आहे। तुमचे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आपण आलेले आहोत। या सर्वांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी संभाजीराजांनी ज्याप्रमाणे आद्यगुरूंचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, एकलव्यांना ते गुरु मानतात, तसंच त्या ठिकाणी काम करताना समाजामध्ये एक प्रेरणास्थान कोणाला तरी मानलं पाहिजे। मी माझ्या परीने माझ्या गुरूंना या ठिकाणी विनम्र अभिवादन करत असताना मी ज्या वेळेस विषय मांडतो आणि समाजापुढं मंचावर बोलण्याची वेळ येत असेल तर बरेचसे तरुण हे पाहत राहतात। त्यापैकी आमचा कामेज असेल, आमचा हर्षल असेल, आमचा अरुणदादा असेल, सुनील असेल, ही प्रेरणा माझी घेऊन बरेच जण सांगतात तात्या आम्ही तुमचं ऐकून इतके काही तयार झालेलो आहोत तर समाजामध्ये कुठले काही कार्यक्रम असता आम्ही यशस्वीरित्या बोलू शकतो। ही प्रेरणा कुणीतरी कुणाची तरी घेतली पाहिजे। त्यापैकी आमचे बंधू संभाजीराजांनी ज्याप्रमाणे एकलव्य महाराजांचा ज्याप्रमाणे उल्लेख केलेला आहे, असं कुठेतरी गुरुला या ठिकाणी संबोधलंच गेलं पाहिजे आणि गुरुला त्या ठिकाणी मान सन्मान दिल्यानंतर आपल्या समोर कुठलीही ताकद विरोधात असले तर गुरुचं स्मरण केलं तर निश्चितपणे त्या ताकदीचा आणि त्या विरोधकांचा आपण बिमोड करू शकतो। हे आपल्यामध्ये झालेली ती ऊर्जा असते। म्हणून आज ह्या आदरणीय आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना मी शिवैश्य दशनाम गोसावी समाज प्रदेश कार्याध्यक्ष नात्याने, बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथजी शिंदे गट उपजिल्हा प्रमुख या नात्याने, कारण त्या संघटनेचा मी पदाधिकारी आहे आणि माझे गुरु आमचे हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे आहेत, त्यांचं स्मरण केलं तर मी चांगल्याचा प्रतिकार करू शकतो, मी स्वतः अनुभवलेला आहे। म्हणून अशा व्यक्तिमत्वाला मी अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आपण आलात, धन्यवाद। हर्षलजी बर्डे ज्याने हे नियोजन केलेलं आहे ते आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतील। सर्वप्रथम जय आदिवासी। आज येथे जमलेल्या सर्व समाज बांधवांचे तसेच ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आज आपण या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची 220व्या जयंतीनिमित्त आपण तिथे जमलेलो आहोत। खरं तर या महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या करण्याचं कारण आहे की त्यांच्या भविष्यातील झालेल्या घटना व त्यांनी केलेल्या क्रांतीच्या स्मरणार्थ
पुढील काळामध्ये किंवा तरुणांमध्ये कुठली तरी ऊर्जा उत्पन्न होणं गरजेचं आहे. या कारणामुळे आम्ही या जयंतीचे व पुण्यतिथीचे समारोह साजरे करतो. मी माझ्या एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने सर्व समाज बांधवांचे व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.